आहे। रवी, रोहन आणि रवींद्र, तुम्हा तिघांचेही धन्यवाद। तर याच संदर्भात अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी भरत गोगावले यांच्यासह। त्यांचं काय मत आहे ते काय म्हणाले ऐकूयात। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो आज लागणार आहे आणि 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्याआधी आपल्या सोबत मंत्री भरत गोगावले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे 10 वाजल्यापासून। कसा रायगड जिल्ह्यात चित्र एकंदरीत स्पष्ट असेल? चित्र स्पष्ट आहे की शिवसेनेला बहुमत मिळेल आणि चांगल्या फरकाने सीट येतील अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून आम्ही आता निघालेलो काउंटिंगला। एकंदरीत पाहायला गेलो तर विकास गोगावले जे आहेत ते पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत। अशा पद्धतीने त्यांच्या निवडणुकीत किती मतांनी विजय होईल? चांगल्या फरकाने विजय होईल असं आम्हाला पूर्ण खात्री आहे, कारण 3,500-4 हजारच्या फरकामध्ये ती सीट यायला पाहिजे असा सगळ्या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे आणि त्यांनी लोकांनी काम केले, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अदरवाईज इतर पक्षातल्या लोकांनी। त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की चांगल्या फरकाने विकासची सीट आणि दोन्ही खालच्या सीट येतील। खरं तर जिल्हा परिषदेला महायुती म्हणूनच निवडणूक लढवली पाहिजे होती, मात्र तसा रायगड जिल्ह्यात होताना दिसला नाही। महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवते, मात्र मित्र पक्ष असणाऱ्या भाजप असेल किंवा मग राष्ट्रवादी यांच्याच विरोधात आपल्याला निवडणूक लढवावी लागते। आता प्रत्येकजण आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतोय। आता हा आमचा मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये आम्हाला करणं गरजेचं आहे, परंतु अदरवाईज मित्र पक्षाने सीट उभ्या करून आमच्याच प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिलेले आहे। हरकत नाही आहे, आम्ही त्या पुऱ्या ताकदीने लढतोय आणि ते सगळे विजय करू। तुमच्या मतदारसंघात एकंदरीत काय चित्र असेल? माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या आणि माणगाव तालुक्यातल्या 2 अशा 9+2 अशा 11 सीट तर ह्याच आहे। श्रीवर्धन तालुक्यातली 1 सीट आहे, रोह्यातली। अशा प्रकारचं वातावरण आहे। एकंदरीतच आपण पाहिला तर जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेला बहुमत मिळेल असा विश्वास जो आहे तो मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज।